हॅलो, कशा आहात सगळे? बघा, तर आज मी करत आहे भरलेल्या वांग्याची भाजी. तर म्हटलं चलाच तुम्हालासुद्धा शेअर करू. तर काही नाही, सोपी पद्धत आहे. वांगे अशा प्रकारे कापून घ्यायचे आणि त्यामध्ये भाजून शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं असं ॲड करायचं. सो आपल्याला मीठ टाकायचं असेल तर आपण टाकू शकता, नाही तर नाही, स्किप करू शकता. तर अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची मसाला. आणि जे वांगे कापून ठेवलेले आहे त्यामध्ये सर्व मसाला छानपैकी भरून घ्यायचा, जेणेकरून ते बाहेर येणार नाही. अशा प्रकारे तो दाबून छानपैकी भरून घ्यायचा. आणि त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक वांगं त्यामध्ये सोडायचं आणि थोड्या वेळ झाकण ठेवून ते वाफून घ्यायचं. वाफून झाल्यानंतर त्याला परत करत असताना त्यामध्ये लाल तिखट आणि उरलेला जो मसाला असतो तो सुद्धा ॲड करून टाकायचा. साईडला मी गरम पाणी केलेलं आहे भाजीसाठी. सहसा मी भाजीसाठी गरम पाणीच यूज करते, तर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता अथवा स्किप करा. आणि आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सीने पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तर इथे भाजी तयार होत होती आणि एकीकडे मी पोळ्याचीसुद्धा तयारी करत होते. इथे पोळ्यासुद्धा होत होत्या. तर अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा खूप छान चविष्ट प्रकारे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला नक्की कळवा की तुमची भाजी कशी झालेली आहे वांग्याची. इथे जेवण वगैरे करत होते. जेवण वगैरे झालं म्हणजे माझं एकमेव काम भांडे आणि किचन साफ करणं. बाय बाय.